कोरियाचा विषय झाला. आता आपण धगधगत्या आखाताकडे जाऊयात. गेल्या आठवड्यापासून म्हणजे 8 आठवडे झालेत. साऱ्या जगाचे डोळे हे पश्चिम आशियाकडे लागलेले आहेत. 28 फेब्रुवारी 2026 इराणविरुद्ध इस्रायलसह अमेरिका थेट समोरासमोर उभे ठाकले. इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्यासह पहिल्या फळीतील 40 दिग्गज नेते एका भीषण हल्ल्यात मारले गेले. जगाला वाटलं आता इराण संपला. पण इथूनच एका अशा युद्धाची ठिणगी पडली ज्यानं संपूर्ण आखात युद्धामध्ये ओढलं गेले. अनेक बळी घेतले. होर्मुझ समुद्रधुनीची कोंडी केली. पर्यायानं जागतिक अर्थव्यवस्थेची देखील. मध्ये काही काळ युद्धविरामाचा दिलासाही मिळाला आणि तरीही झालेल्या कुरघोड्यांनी अनिश्चितता गडद केली. इराणचं पहिल्या फळीचं नेतृत्व संपलं तेव्हा दुसऱ्या फळीनं जबाबदारी घेतली. यामध्ये अब्दुल रहीम मौसावी, मोहम्मद पाकपूर यांनी धोरणात्मक आखणी करत थेट इस्रायल आणि आखातातील अमेरिकन लष्करी तळांवरती क्षेपणास्त्र डागली. अमेरिकेच्या प्रगत रडार यंत्रणेचं अतोनात नुकसान झालं. युरोप आणि नाटो देशांनी मदतीला यावं असं आवाहन ट्रम्प यांनी केलं, पण या देशांनी युद्धात उडी घ्यायला नकार दिला. चिडलेल्या अमेरिकेनं कारवाई तीव्र केली. इराणला मोठी किंमत मोजावी लागली. संरक्षण मंत्री अझीज नासिरजादेह आणि सुरक्षा सल्लागार अली शमखेनी यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते या संघर्षात मृत्युमुखी पडले. मात्र इराणनं जगाची रसद रोखण्यासाठी आपला सर्वात मोठा पत्ता काढला, तो म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी बंद करणं. जगातील 25% खनिज तेलाची वाहतूक या सामुद्रधुनीतून होते. 2 मार्च 2026ला इराणनं हा मार्ग बंद केला आणि जागतिक बाजारपेठेत हाहाकार माजला. या काळामध्ये अमेरिकेनं इराणबरोबर 2 आठवड्यांचा युद्धविराम जाहीर केला. जगानं त्यावेळी सुटकेचा निश्वास सोडला. भारतीय शेअर बाजारांनी तर दिवाळी साजरी केली. मुंबई शेअर बाजार 3000 अंकांनी उसळला होता. या दरम्यान पाकिस्ताननं मध्यस्थीचा प्रयत्न केला, पण पाकिस्तानने जे ट्विट केलं त्यामध्ये ड्राफ्ट हा शब्द राहिल्यानं जगाला समजलं की मध्यस्थी नसून कोणीतरी पुढं सरकवलेली संहिता आहे. पाकिस्तान नुसताच लुडबुडणारा चेहरा आहे. इस्लामाबादमध्ये चर्चेची पहिली फेरी झाली. इराणकडून परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि अमेरिकेकडून उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स समोरासमोर आले. 20 तास चर्चा झाली, पण ती निष्फळ ठरली. अमेरिकेनं इराणच्या नौदलाचा वेढा वाढवला आणि तणाव टोकाला पोहोचला. इस्रायलनं हिजबुल्लावरती केलेले हल्ले थांबवावेत तरच सामुद्रधुनी मोकळी करू अशी भूमिका इराणनं घेतली. 16 ते 26 एप्रिल दरम्यान इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात 10 दिवसांचा युद्धविराम झाला. आता तरी सगळं सावरेल असं वाटत असताना अमेरिकेनं इराणचं तुस्का हे मालवाहू जहाज ताब्यात घेतलं आणि परिस्थिती पुन्हा बिघडली. सध्या सर्वात मोठा पेच आहे तो म्हणजे युरेनियमचा. डोनाल्ड ट्रम्प म्हणत आहेत की इराण 450 किलो युरेनियम हस्तांतरित करायला तयार आहे, पण इराण ते मान्य करायला तयार नाही. त्यांनी आज आवाज पेटवून लावला आहे. इराणचं स्पष्ट म्हणणं आहे, आम्हाला आमच्या माते इतकंच युरेनियम पवित्र आहे. दुसऱ्यांदा इस्लामाबादमध्ये चर्चेची फेरी व्हायची आहे, पण इराण आणि अमेरिका दोघांकडून पण याबद्दल स्पष्टता आलेली नाही. आता ट्रम्प यांनी थेट इशारा दिला आहे की जर दुसऱ्या फेरीमध्ये शांतता करार झाला नाही तर इराणची वीज केंद्र, पूल सगळं उडवून देऊ, इराणच उद्ध्वस्त करू. एकीकडे चर्चा, दुसरीकडे कारवाई. यात केवळ आखातच होरपळत नाही आहे, तर साऱ्या जगाची अर्थव्यवस्था देखील संकटात सापडली आहे. हे सगळं थांबावं हीच भावना भारतापासून संयुक्त राष्ट्रांपर्यंत सगळे व्यक्त करत आहेत. पण नक्की काय होणार, ही अस्वस्थता कधी संपणार, येणारा काळच ठरवेल. पण या सर्व प्रतिकूल परिस्थितीचा भारत सरकारनं सामना केला आहे. पश्चिम आशियातल्या युद्धजन्य परिस्थितीदरम्यान भारतानं मुत्सद्दीपणा, आर्थिक स्थिरता आणि नागरिकांची सुरक्षितता या 3 आघाड्यांवरती प्रयत्न करून देशातील परिस्थिती सुरळीत ठेवली. परदेशातील भारतीयांना सुरक्षित परत आणणं, इंधन पुरवठा सुरळीत ठेवणं आणि युद्धाचे देशांतर्गत अर्थव्यवस्थेवरती कमीत कमी परिणाम होतील असे उपाय सरकारनं केले.